बातमी अमरावतीतनं अंजनगाव बारी या गावात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। शेतकऱ्यांच्या शेतातील केळीच्या बागेचं प्रचंड नुकसान झाले। शेतकरी निखिल भोपळे यांच्या केळीच्या बागेतील 1500 झाडं जमीनदोस्त झालेत। केळीसोबतच कांदा, गहू आणि संत्रा बागांना सुद्धा मोठा फटका बसलाय। नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडनं। स्वप्नील, गेल्या काही काळापासून सातत्यानं गारपीट आणि पाऊस याचा मार हे सगळे शेतकरी झेलतायत। आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? नक्की श्रुती, 5 मिनिटाच्या वादळी वाऱ्यानं 365 दिवसाची मेहनत जी आहे ती शेतकऱ्याची पाण्यात गेलेली आहे। मी सध्या अमरावतीच्या अंजनगाव बारी परिसरामधल्या निखिल पोकळे या शेतकऱ्याच्या केळी बागेमध्ये आहेत। मध्यरात्री आलेला वादळी वारा आणि पाऊस याने जर आपण पाहिलं जवळपास 1500 पेक्षा अधिक केळीची झाडं जी आहेत ती उद्ध्वस्त झाल्याचं या ठिकाणी आपण पाहू शकतो। जवळपास 3.5 ते 4 लाख रुपये खर्च या शेतकऱ्याने आपल्या केळी बागेवर केला होता, परंतु केळं आता उत्पादन सुरू होणार होतं आणि त्याच्यात दुसरीकडे जर आपण पाहतो अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। केळीला अक्षरशः जो आहे तो मार या ठिकाणी गारपिटीचा लागलाय। माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्याचा मोठं नुकसान झालेलं आहे, काय सांगणार? दिवसाआधीच याची तोड होणार होती। कमी जास्त 1.5-2 लाखाचा माल होता ऑलरेडी, तो बनलेला होता, तो जाणार होता आणि ऑलरेडी आणखी जवळपास 6.5-7 लाखाचा माल शिल्लक होता आणि हे 4-5 मिनिटाचा वादळी वारा आला आणि गारपीट पण, ते केळं पण काळे पडले, जे माल बनलेला तर तो पण पडला। सरकारकडनं अजून कोणी आलं नाही आहे इकडे। नक्कीच सरकारकडनं कोणी नक्कीच स्वप्नील, नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद।